नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे आपल्या ब्लॉगचा 11वा दिवस। तुम्हाला तर माहिती आहे, आपण एक चॅलेंज घेतलं आहे 90 दिवसाचं। आपल्याला रोज नवीन ब्लॉग बनवणे, तर आज आहे आपल्या ब्लॉगचा 11वा दिवस। तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता आपण आलो आहे आपल्या डाळिंबाच्या वावरात आणि इकडे जांबाचे झाडं, बुजा पहा, टरबुजाचे झाड आहे आणि इकडं काय करणं चालू आहे। आणलं होतं माहिती ऍक्टिंग काही होती राहिली का नाही। तर मित्रांनो, इथं आपण रात्री टप्पा लावला होता, म्हणजे स्प्रिंकलर लावले होते। तर हे बघा, भिजलंय पण जास्त नाही, काय जास्त नाही भिजलंय, कमी भिजेली। कोणती ही? ती का ती याच्यावर आहे, वाकडीची ती। आता जाऊन पाहू आपण एरीवर की पाणी किती आहे एरीमध्ये। तर ज्या इकडच्या साईडला आपली विहीर आणि इकडच्या साईडला आपले गहू लागेल। त्या गावात लावले आपण स्प्रिंकलर। तर एरीतलं पाणी बघू शकता तुम्ही, मरणे खाली जायले थोडंच पाणी एरीत। तर हे बदलेलं नाही, जर लाईन जर लवकर आली त्याची चालीकरण थोडी बंद ठेवून लागेल। एरीतलं थोडं पाणी वाढल्यानंतर डबल ते चालीकरण लागेल। तर आता वाजले 3 आणि आता जाऊ आपण कोठ्यावर। तर मित्रांनो, आता आपण म्हशीले कुटार दिले टाकून। हे बघा, इकडच्या साईडले म्हशी बांधून घेतले आणि तिकडे कुटार पण दिलं त्याला टाकून। हे बघा, कुटार घेतलं टाकून, बैलाला पण आणि त्या बारक्या गायला पण टाकलंय। आज आपल्या जे ते कबुतरांनी पिल्ले काढले, आज नाही काढले, 2-4 दिवस झाले, पण मी आज पाहिले ते पाहू शकता तुम्ही। हे बघा, हे लहान आहे अजून, ते लहान लहान लाल कलर मध्ये, आणि हे मोठाले आपले कबूतर, हे छोटा आहे देखो। बघा ते कसं मारतो। इकडे झाडून घेतलंय चक, इकडच्या साईडला पण, इकडे पण। तर सध्या चाराला आणि त्यामुळे कुट्टी मशीन बंद आहे। आणि इकडे आपल्या केळीचे झाडं, केळी आहे, आणि तिकडं अंजिराचं पण झाड आहे, आणि इकडच्या साईडला आहे। ज्या दिवशी आपण त्या कलम लावलं आहे, त्याच्या अंजिराचा कलम लावले, ती एक कलम इथं। तर मित्रांनो, तुम्हाला मी आता पिल्ले दाखवतो आतमध्ये, जे की आपल्या कबुतरांना आत्ता 2 दिवस अगोदर काढले। बघा, अजून लहान आहे, डोळे काही उघडले तसे, आणि इकडच्या साईडले आपले मोठाले। ढबन जाय, हसू नको, खाली गज आहे। बघा, पद्धतशीर चढ, हसू नको, आराम जा। तिच्या वजनात हालतच नाही। 1.5 फुटाचा गॅप आहे, 1.5 फुटच पोरगी आहे। बरोबर बाबा, त्या शेंड्यावर बी गेलेत, मोडत नाही ती। डबल आहे की त्याली, ही खडी मोठी, ही मोठी ए बाई, ही मोठी राव दे ना, नाही तुलजा मोठ्या झाल्या आता त्या, उतर खाली, ती खडी एक चढली, तिची ते की ती
हो ना मग त्या शिवाने कोण तोडत तिले झाडायचं आरामात तोडायचं काही गडबड नाही करायचं माता माता जसं लय अंतर अंतर झालंय डबल दाट बांधतो तेव्हा करता ते बांधून द्यायची पुढचं बाई तेव्हा करता दाट बांधतो डबल मला ती बरोबर नाही या खाशावर बांधलं ना लय टाप जमते ते मग पहा स्वरांगिरी पगत याच्यावर लावायची हे फोल्ड तर काय करतो 50 रुपये किलो आहे बाबा हे पपई म्हणून तर इकडे शिडी बांधली यानं आम्ही केला कार्यक्रम म्हणून कोण खाल्ले बस आला की दुसरी पलटी नाही पाहिजे फिरव गोल गोल काही सांगत नाही बस होत हे बरी फेकते पपई धर मोडल देतो ना तिथं एवढं छान पपई मोडणार ती थांबणार तू मला चिड्यावर या इथून येऊन राहिले पपया तेव्हा ती लंबी किती मस्त आहे हा पिकते ती आता उद्या किती ती बाबा दम ते पपई पुढे घ्या दर शिडी हा हे तोडून धर इकडं शिडी पुढे धरा मोडायची तिकून इकडं पपई लुटून देऊ का नाही ही शिडी अशी उचलून धर येणं पाहिजे नाही तिकडं डाळवा हा तशी उचलून जा लय चालली द्या होय का ना आता बंदी शिडी धरले स्वरांची मामली घे ना हे तर पादलच 10 खेप खालच्याले वास सोडून आला दोडो आणि ते झेरो सुंदर का बांधले असते ना होय वर्षाच्या मोडू नको ते तेल पपया लागलो आला जे नाही तू पोरगा काय नादाने नाही आला ते पोळी दे आता तू आता दाट बांधून घ्यायचं ना तू मित्रांनो आता आपण त्या पपायाच्या तिकडे खालच्या पपाया तोडल्या आणि आता चाललो आपण एरीवर मोटर बंद करण्यासाठी वो अपनी उधर मोटर है ना वो जो अपनी मोटर है वो बंद करनी एरीमध्ये पाणी कमी आहे त्यामुळे आपल्याला मोटर बंद करून टाकणे आणि नंतर थोड्या टायमानंतर पाणी आल्यानंतर चालू करणे हे टरबूज पाहू शकता तुम्ही आता त्याला वर पाणी यायला लागले काही याला वर यायला लागले पानं अशी आणि काही अजून 2 पानं आहे वरती आणि हे डाळिंब पण आता चांगले वाढायला लागले जेव्हापासून याला ते मल्चिंग आणि ठिंबक केले तेव्हापासून जोराने वाढत आहे चांगली आणि तिकडच्या साईडला पेरू पण आपले शिलगा लागले आपल्या फक्त एवढ्या इकडून सगळीकडून नेट लावली इथंच गेट आहे फक्त एका ठिकाणी आणि एका ठिकाणी खाली बघा इथं आपले स्प्रिंकलर झाली आणि तिकडच्या साईडला आपली विहीर याच्यात गावामध्ये लागले पाणी आता आपण पप्पा तोडल्या खाली आणि आता इथं मोटर बंद करायची आणि नंतर दूध गीत काढून आपल्याला टाकणे असेल हे बघा इकडं सर्व स्प्रिंकलर चालली आहे आणि इकडे आपली विहीर तर पाणी संपत झालं असेल तर ते बंद करणे मोटर जी आपली दुसरी मोटर आहे ती की विहिरीत पाणी टाकते ही हा पायपावाली ती मोटर खाली संत्रामध्ये पाणी लावले त्यामुळे ती मोटर बंद आहे हे बघा थोडंच पाणी राहिलं आहे दिसतं काय हे बघा जर सगळंच पाणी राहिलं एरीत आणि ही मोटर आपली जी की एरीमध्ये पाणी टाकते ती मोटर तिकडं खाली संत्रामध्ये पाणी लावले तर आता आपण हे करून टाकू बंद इथे आपलं ॲटो स्विच हे बघा हे झाले आता बंद आता जाऊ आपण कोट्यावरती तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत पहा आपले जीवरा सरमचे जत्राचे जे ब्लॉग होते
ते आपण 2 पार्टमध्ये टाकले, कारण की ते एका पार्टमध्ये बसले नाही. मोठा ब्लॉग होता एका घंट्यामध्ये, त्यामुळे त्याचे 2 पार्ट केले. ते ब्लॉग नक्की बघा. फुल मस्तीमध्ये ब्लॉग बनवले होते, तर ब्लॉग ते पण बघा. आपल्या चॅनलवर भेटून जातील. चॅनलला सबस्क्राईब करून लाईक पण करा. ते बघा इकडं राहिलं भिजवायचं, तिकडच्या साईडून इकडं आणणं चालू आहे. तर आता जाऊ आपण कोठ्यावर. तिकडच्या साईडला आपला कोठा बघा, इथून कसं दिसतंय, म्हणजे टावर दिसतंय तिकडे आपलं गाव. तर भेटू तुम्हाला आता कोठ्यावर गेल्यावर. आता आपल्याला हे जे लाईट आहे ते चालू करायला लागेल. जे आपण मधात जे लाईट लावले येळूवर, हे बघा, इथे एक लाईट आहे, तिकडे एक आहे, आणि एक आहे ते 3, आणि इथे एक आहे 4, तिकडे एक आहे 5. 5 लाईट लावली. याचं बटन इथं आहे, आणि ह्या 4 लाईटायचं तिथं चिचं खाली. ह्या 4 लाईटायचं बटन आहे तर तिथं चिचं खाली. आणि इथं टाकेल आपण जे हे टरबुजाचे झाडं आहे, हे बघा हे निघले, आणि काही ठिकाणी असे निघले नाही अशी, त्याच्यासाठी इथं रोप टाकेले, जेणेकरून ते नंतर लावता येईल. हे बघा, हे पण पूर्ण निघलं आहे. इकडं पण मस्त दिसत आहे ते निघलेलं. इथं 10-12 कॅरेट लावले, आणि इकडच्या साईडला 5-6 कॅरेट आहे. हे पण मस्त निघले, आणि हे पण चांगले निघले. तर एकदा आपण आपले जे लाईटाचं स्विच आहे ते ऑन करून देऊ, म्हणजे संपूर्ण लाईट लागून जातील. इथं आपलं पाणी लावेल संत्र्याच्या वावरात, म्हणून ती मोटर बंद केली आपण. बघा लागले संपूर्ण लाईट. तिकडला बी लागला, हा पण लागला, आणि तुला कुठे गेला तो त्या खांब्यावर आहे, तो पण लागला आहे. इकडला पण, आणि इकडला पण लागला. इकडे झाली आपले संत्रा भिजवणं, आणि ते जांबाच्या कडनी त्या की जिथं निघल्या नाही तिथं लावायसाठी. आणि आता इकडे आपले डाळिंब, जे की आता 15-20 दिवसात त्याला फुलं लागतील डाळिंबाची. हे बघा, तर आता भेटू तुम्हाला आपण कोठ्यावर गेल्यावर. आता दूध गीत काढणं चालू असं तर आपल्याला कुठं टाकावं लागेल, त्यामुळे आता कोठ्यावर चाललो. मोटर घेतली बंद करून, आणि आता चाललो कोठ्यावर. ते भेटू तुम्हाला कोठ्यावर गेल्यावर. बत्ती पाव पप्पा पप्पा काहीच करा बाई.